रघुमा देवी
कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हेलो हेलो याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास शेवटीचा दिसो गोड भावा याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास शेवटीचा दिसो गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसा आता निश्चिंतीने पावलो विसा उंडलिया धावा कृष्ण प्रिया कव तूक वाटे धरिया विसा कव तूक वाटे धरिया विसा राम मंगळाची तिन्ही होती आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा उंडलिया धावा कृष्ण क्रिया तुका म्हणे मुक्ती पडली तुका म्हणे मुक्ती पडली आता दिवस चारी खेळीवे तुका म्हणे मुक्ती पडली तुका म्हणे मुक्ती पडली आता दिवस चारी खेळीवे आता निश्चितीने पावलो हरिभक्त पारायण संगीत विशारद राजाभाऊ महाराज गवते हरिभक्त पारायण संगीत विशारद अविनाश महाराज मोरे याद
याच्यासाठी गे याच्यासाठी गे याच्यासाठी केला होता त्रास याच्यासाठी केला शेवटचा दीप गोड व्हावा शेवटचा दीप गोड व्हावा आता नितीने आता नितीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने बाबलो विसावा आता निश्चिंतीने बाबलो विसावा हा
निश्चिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतूक वाटे झालिया विचांचे नाम मंगळाचे तिन्ही गुणे किंवा नाम मंगळाचे तिन्ही गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा महायोग भीमरद्यम वरुण पुंडरीका यदा तुमुनिंद्रे समावित तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा तो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्णे कथा दिंडे ध्वजा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनीं विना पुस्तक धारिणीं भयदां दंडांधाकार पहाम हस्ते स्फाटिक मालिकं वदतीं पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धी प्रदानम शारदे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भावी काही का जनार्दनी तुमचा दास त्यांचे आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा या
पायावरी न करावा वीर. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अनुरेणू या ठोकडा तुका आकाशाई वडा मस्तक ही पायावरी मस्तक ही पायावरी आवार करी संतांच्या आवार करी संता आवार करी संतांच्या आवार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावरी किंवा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ. या संपूर्ण सजीव सृष्टी याचा इको घालवा दादा. आता हा मी बोलत असताना इको घालवायचा. माझा भीमसेन जोशी जागा झाला मी जर गायलो तर फक्त इको द्यायचा बाकी प्लेन आवाज ठेवायचा ना वाढवून ठेवायचा बस. यासाठी केला होता टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ. या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगानं या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे. सज्जन हो, जगतच नाही तर जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती तत्वज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगानं तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. अर्थात उत्पत्ती व्हायला हवी, स्थिरता यायला हवी आणि लय सुद्धा व्हायला हवा. तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं. शास्त्रकारांनी सांगितलं. इकडे बघा, बोलू नका. वहिनी, आत्याबाई, मावशी, काकी सगळ्यांच्या चरणावर विनंती, बोलू नका. माझं कीर्तन झाल्यास काय गप्पा हाणायच्या त्या हाणा. आता कीर्तन होतीस तर आपापसात बोलू नका, तुमच्या पाया पडतो. इकडे बघा, काय या जगताची उत्पत्ती स्थिती लय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उत्पत्ती व्हायला हवी, स्थिरता यायला हवी आणि लयता सुद्धा प्राप्त व्हावी. तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं. आपण सगळी शेती मातीशी निगडीत काम करणारी मंडळी आहोत. आता हे कीर्तन शेतातच आहे, बरोबर आहे की नाही? गाव पलीकडे पण इथं शेतात येऊन राहिल्यामुळे त्यांच्या दारात आणि बघा ना गोठ्यातच कीर्तन आहे की गावनच आहे डायरेक्ट. आणि अशा ठिकाणी कीर्तन करायला पण भाग्य लागतं महाराज. आपल्याकडे गोशाळा आहे आणि गोशाळा आता आमच्या रतन दादाला माहिती आहे, गोशाळा आहे. इकडं तिकडं फ्रेश वाटत नाही, पण जिथं गायी बांधल्या जातात ना तिथं जर आम्ही जाऊन बसलो ना तर मनाला एक चांगली ऊर्जा भेटते. आणि खरं हेच आहे महाराज, खरं हेच आहे. काय माहिती का? खरं तत्वज्ञान, खरं जगण्याचं सार हे सगळं काही हेच आहे. हीच माती आयुष्याचं सार आहे. तुम्ही इकडे बघा माझ्याकडे, तिकडं काय माती व्हायची ती होऊ द्या. जे महत्वाचं बोलवले ते बघा, ते काय नाही आणायले थाराचं विराचं संयोजनाचं नियोजन करले. तुम्ही माझ्याकडे पहा. आपण शेती मातीशी निगडीत काम करणारी मंडळी आहोत. ऐका, आपल्या सगळ्याचं जीवन पाण्यावर अवलंबून आहे. आपण बीड जिल्ह्यातली माणसं आहोत. पाणी नसेल तर आपल्याकडे आनंद नाही. आणि असंही बीडमध्ये पाणी कमी आहे असं लोक नुसतं म्हणतात. किती पाणी आहे हे इथले आमराई बघितल्याच्या नंतर कळतंय आपल्याला कसं आहे काय ते. पाण्यावर आपलं सगळ्यांचं जगणं आहे. पाणी नसेल तर आनंद होतो का? बिलकुल होत नाही. मला लहानपणी असताना एक कविता होती, अभ्यासक्रमात कविता होती ती. पाणी 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 आणि पाणी पाणी, पाण्याविना कशा साऱ्या दिशा अनवाणी. पाणी नसेल तर नाही दिशा अनवाणी वाटतात महाराज. आता ऐका बरं का, पाण्याची निर्मिती व्हावी असं आपल्याला वाटतं. आपल्याकडं पाणी घ्यायचं अगोदरची माध्यमं वेगवेगळी होती. आडं होती, विहीर होती, झरे होते, पण आता ते काही सापडत नाही. माझ्या घरामध्ये आमचे आजोबा असे सांगायचे की त्यांच्या वडिलाला म्हणजे आमच्या पंजाला पाणी पाहिजे होतं आणि आमच्या पंजीला थोडा वेळ लागला तर पंजानं पार घेतली आणि पंजा असा वाड्याच्या पाठीमागं गेला ना आड खोदूनच आला. बरोबर आहे का नाही? आता ती जुनी माणसं तेवढी ताकदवार पण होते आणि पाणी सुद्धा लई खाली नव्हतं ना. एक जण म्हणला कसं काय शक्य आहे? अगोदर पाणी लवकर सापडायचं, 20-30 फुटावर पाणी लागायचं. आता 400-500 फूट खाली गेले तरी पाणी लागत नाही. वर्तमानामध्ये 2च पातळ्या खाली गेल्या, एक पाण्याची दुसरी माणुसकीची, बस 2च पातळ्या खाली गेल्यात महाराज. बरं का, ऐका, अगोदर पाणी लागायचं. इकडे बघा, मन लावून ऐका. आता पाणी आपल्याकडे उपलब्ध करायचा एक सोपा मार्ग आहे, इन शॉर्टकट मार्ग आहे, बोर घ्यायचा. बरोबर आहे की लोक बोर घेतात. आता बोर घेण्याच्या अगोदर बी एक मधला मार्ग आहे, पानाडी हुडकायचा. गावागावात लोक फोन करून विचारतात, पाहुणं तुमच्याकडे एखादा पानाडी असला तर सांगा. अहो मलाच बऱ्याच गावात परेशान केले लोकांनी.
एका गावात मी कीर्तनाला गेलो, माझा मुक्काम झाला. सकाळी सकाळी ते गाडा मालक म्हणला, उठा चला महाराज शेताकडे जायचं. मी म्हणलं कसं काय? काय नाही चला. जाता जाता म्हणला, महाराज तुम्ही पायाळू का? टेन्शन आलं ना, पायाळू का म्हणजे मला मनातल्या मनात काही येईल. म्हणलं ह्या गावात काय पायाळू महाराजालाच पाकिट देते का? इथून माझ्या डोक्यात टेन्शन. मी म्हणलं कसं काय विचारलं. ते म्हणले काही नाही, आपण वावराकडे जाऊ आणि तुम्ही पायाळू असाल तर तुम्हाला कळल पाणी कुठे आहे काय, आम्हाला बोर घ्यायची. आता तुम्हाला सांगाय काय हरकत नाही, मला कळतंय बरं का बाबा, खरंच कळते मला पाणी. पण देवानं मला एक कला दिली, मला पाणी कळते पण मला खोड बी दिली. देवनीच ती कला देऊन ग बसते काही, कलेसोबत खोड देते ना. मला कळतंय पण मी बघितलं की ते बाजूच्या वावरात पळतंय पण मला कळतंय. एवढा घोटाळा असो, विनोद बाजूला सोडा. आता पानाडे आला, पानाड्याने ते नारळ फिरवलं, ती जागा पुजली, बोर घ्यायला सुरुवात झाली. मन लावून ऐका, नारळ फुटलो. ते नारळ फोडायचं असतं बा. एका माझ्या मित्रानं बोर घ्यायचा ठरवला आणि ते मला म्हणला, दादा ये तुझ्या हाताने एक नारळ फोडायचे. मी म्हणलं मला एवढी इज्जत कसं काय देईल? हे जवळचा मित्र होता. आता मित्र मित्राला कुठे इज्जत देते? अविनाश म्हणते का मित्र? आव्याच म्हणते ना, प्रेम असते ती, आहे का नाही? मग मी त्याच्या घरी गेलो नारळ फोडायला. पण नारळ फोडता फोडता माझ्या मनात संशय आला आणि त्याला म्हणलं, माझ्या हाताने नारळ कसं काय फोडायलास? ते मला यदा कदाचित जर बोर फेल गेला तर काहीतरी कारण असावं म्हणून तुझ्या हाताने एक नारळ फोडायचं. आणि इमानदारीनं सांगतो ना, त्या दिवशीपासून मी नारळ फोडायचं सोडून नारळ घेण्यावर भर दिलाय. सोडून दिला आपण नारळ फोडायचं. नारळ फुटलं, बोर घ्यायला सुरुवात झाली. कडे हो, अर्धा तास झालं बोरला पाणी लागलं नाही, 1 तास झालं बोरला पाणी लागलं नाही. नुसता फुपटाच उडायला. बोर घेणारा माणूस पांढरा पडला. कशानं? फुपट्यानं बी टेन्शन न बी का, छडीच्या छडी खाली चालली, किसा पण रिकामा व्हायला ना, हे जाम टेन्शन आहे. आणि मानवी जीवन एवढं विचित्र आहे ना, माणूस गडबडीत असला की माणसाला फोन येतो. म्हणजे बाबानं फेटा हातात घेतला की फोन येते, बाबा एप्रिल मधली तारीख आहे का, बाबानं हाय ती करावं का पुढची बघावं. पकवाजानं पकवाज लावाय हातात घेतला की कोणाचा तरी फोन येते, महाराज आज रात्रीचं होते का ऍडजस्ट? आता पकवाज लावू दे. हे माणसाचं जीवन विचित्र आहे. काय असतं, बोर घ्यायला चालू असतो इथं आणि इथला जवळचा पाहुणा राहत असतो मुंबईला. आणि बोर कुठं घ्यायला चालू आहे? इथं. पाहुणा राहतोय कुठं? मुंबईमध्ये. याला कमी टेन्शन, त्या मुंबईच्या पाहुण्याला लई ताण असते. ते दर 5 मिनिटाला फोन करते, लागलं का, लागलं पाणी? हे सगळा राग त्याच्यावर टाकते. थोडी खाली फोन. मी लागल्यात सांगतो, इथं माझी जीव जायची वेळ आली. बरोबर आहे का नाही? जाम टेन्शन आहे. घरातले मंडळी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन मागं पुढे. आता जे मला सांगायचंय ते सार आलंय बरं का. हे सगळं टेन्शन आहे. कधीपर्यंत? बोला ना. पाणी लागेपर्यंत. एकदा पाणी लागलं, अहो किती खाली जाऊ द्या, किती पैसा जाऊ द्या, जो आनंद होतो ना, तो आनंद शब्दात वर्णन करता येत नाही सज्जन हो. हा आनंद कशाचा आहे तर शास्त्रकार म्हणतात हा आनंद उत्पत्तीचा आहे. पाण्याची उत्पत्ती झाली म्हणून आनंद आहे. आता जमिनीत पाणी नव्हतं का? होतं ना. पण आपल्या हिश्श्याचा, आपल्या वाट्याचा, आपण खर्च केलेला पैसा, आपण पाडलेलं छिद्र, याच्यामध्ये पाणी उत्पन्न झालं की आनंद झाला. 3 अवस्था पाहिजेत: उत्पत्ती, स्थिती, लय. 4 इंच पाणी लागलं गड्या हो. किती? 4 इंच. आणि याचा पैसा कमी पडला. यानं कलतानी पोतं आणलं, कलतानी पोत्यानं बोरचं तोंड बांधलं, काट्या कुपाट्या आणल्या, वर टाकल्या, दगड ठेवला, गावाकडे निघून आला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष होत आलं. कशाला? मोटार टाकायला. पाणी लागलंय 4 इंच, पण मध्ये जर मोटारच टाकली नाही तर उपयोग आहे का? बरं मोटार बी टाकली, स्टार्टर बसवलं तर ते पाणी बाहेर काढावं लागतं. आणि बाहेर कडून एक पाणी ते एखाद्या हौदात, एखाद्या सिंटॅक्स मध्ये, नाही तर एखाद्या डबक्यामध्ये साठवावं लागतं. तेव्हा त्याचा आस्वाद घेता येतो. पाणी साठवावं लागतं ना बाहेर काढून. प्रत्येक तांब्याला बटन दाबाय परवडते का? प्रत्येक घागरीला बटन दाबाय परवडते का? नाही ना. बाहेर साठवावं लागतं. इकडे बघा, पाण्याची उत्पत्ती झाली, उत्पन्न झालेलं पाणी बाहेर काढून स्थिर केलं म्हणजे त्याला प्राप्त झाली स्थिती. उत्पत्ती, स्थिती. आता पाणी स्थिर झालं, पण पाणी जास्त दिवस स्थिर ठेवून जमते का? सिंटॅक्स मध्ये लय दिवस पाणी ठेवून जमते का? त्याच्यात चाटू होते, किडे होते, पाणी हिरवं पडते, आम्ही तयार होतो, त्याला आपण शेवाळ म्हणतो. मग बघा तुम्ही, ते पाणी असं सांडून द्यावं लागतं. सांडून द्यावं लागतं म्हणजे निचरावं लागतं. निचरावं लागतं म्हणजे लयाला घालावं लागतं. पाण्याची उत्पत्ती झाली, पाणी स्थिर झालं आणि पाणी लयाला गेलं, तेव्हा पाण्याचा आनंद आपल्याला घेता आला. जगाचंही तसंच आहे. या जगताच्या उत्पत्तीचं कारण देव आहे, या जगताच्या स्थिरतेचं कारण देव आहे, आणि या जगाच्या लयाचं कारण सुद्धा तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल
महाराज झाला छोटा. ऐका नाही, ऐका. हे जगताच्या उत्पत्तीचं कारण देव आहे, या जगताच्या स्थिरतेचं कारण देव आहे. मी माझ्या मुखचं बोलत नाही, याला प्रमाण आहे. जेणे हे विश्व निर्मिये महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गाते उद्धरिले. या जगाचा मालक देव आहे, या जगताच्या उत्पत्तीचं कारण तो आहे, या जगताच्या स्थिरतेचं कारण तोच आहे. म्हणून अशा रुक्मिणी प्राण संजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून तो भगवंत आहे, त्या भगवंताच्या हातात त्या सगळ्या गोष्टी, याचा अप्रोक्षपणे ज्ञान करून देणारी सकल संत मंडळी, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमध्ये ज्ञानोबार आहे. त्या ज्ञानोबारांना साष्टांग प्रणिपात करतो. आणि ज्ञानेश प्रिय असणारे जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अद्वैतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल. आपण ज्या निमित्ताने इथं एकत्रित आलेलो आहोत, ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण इथे एकत्रित आलेलो आहोत, ते कैलासवासी अशोक मुरलीधररावजी काळे, बरोबर आहे. यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे बंधू असणारे अरुण मुरलीधरजी काळे, त्यांचे चिरंजीव असणारे राजेश अशोकरावजी काळे, या काळे परिवारानं आणि त्यांच्या 3 कन्या, मला वाटतं शुभांगी, सरिता आणि प्रतिभा, या 3ही मुली आणि 1 मुलगा आणि त्यांचे सगळे नातेवाईक, त्यांची सगळी भाऊकी यांनी मिळून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हा वर्ष श्राद्धाचा केलेला अट्टहास आहे. आणि या अट्टहासाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनवृत्ती सेवा त्यांचे 2 नंबरचे जावई म्हणजे माझे परम मित्र घाटनांदूरचे आमचे रतन दादा यांच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. भगवंत जशी बुद्धी देतील आणि आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. फक्त 2 गोष्टी मला क्लिअर करायच्या आणि पुढे जायचंय. आज सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे बाबा, पण भजनी मंडळ आणि सगळ्या जाणकारांसाठी एक गोष्ट सांगतो. जरी आज वर्ष श्राद्धाचं कीर्तन असलं, जरी आज प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन असलं आणि मी हा अभंग घेतला असला, तरी हा अभंग वर्ष श्राद्धाचा नाही, हा अभंग पुण्यतिथीचा नाही, हा अभंग किरवीचा नाही, हा अभंग गोड जेवणाचा नाही. ही माझ्यासारख्या महाराज लोकांची सोय. काय सोय? आजचा दिवस आणि अभंगातले शब्द या दोघांचं साधर्म्य एक असल्यामुळं हा अभंग सेवेकरिता निवडलाय. नाहीतर हा अभंग वर्ष श्राद्धाचा बिलकुल नाही. ही उगा आमच्यासारखी सोय आहे महाराज. खरं सांगतो, हे संतांचे उपकार आहे, त्याच्यामुळं आपलं हे सगळं व्यवस्थित चालू. नाहीतर हे अभंग नाही. नाहीतर आता हे व्यवस्थित चिंतन पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला. काय झालं, 14 जानेवारीला माझं कीर्तन होतं इथं भगवानगडाच्या पायथ्यावर. 14 तारखेला, 14 जानेवारीला. आणि 14 जानेवारीला काय असतं? संक्रांत असते. आणि महाराज मी कार्यक्रमाला गेलो नाना, आणि तिथे गेल्या गेल्या ते एक भजनी मला भेटला आणि ते म्हणला, महाराज सक्रातीचा अभंग घ्या. कशाचा? सक्रातीचा अभंग घ्या. आता गाथेमध्ये संक्रांत नावाचं प्रकरणच नाही ना. मी म्हणलं मला काय माहित नाही संक्रांतीचा अभंग. मग त्याने मला अभंग सांगितला. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, बरोबर. हा अभंग मला सांगितला. साधला हा पर्व काळ, मला गोड अभंग त्यांनी सांगितला. मग मी बसल्या बसल्या त्या अभंगाचं थोडंसं चिंतन करावं म्हटलं. माझ्या गुरूंना फोन लावला आणि गुरूंना म्हणलं, बाबा आज माझं मकर संक्रांतीचं कीर्तन आहे, सत्यातलं कीर्तन आहे, पण मकर संक्रांतीचा दिवस आलाय, मग हा संक्रांतीचा अभंग घेऊ का? आणि गुरुवर्य म्हणले, नालाय का, जरा अभंगाचं चिंतन नीट ऐकत जा, जरा अभंगाचं चिंतन नीट काढत जा. म्हणलं काय झालं बाबा? मला माझ्या गुरूंनी एक वाक्य सांगितलं, बाळा मकर संक्रांतीचा अभंग म्हणजे देव तिळी आला हा अभंग नाही रे. मग त्या अभंगाचं चिंतन असं आहे, देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. हा अभंग मकर संक्रांतीचा नाही, तर मकर संक्रांतीचं रूपक तुकोबारांनी अभंगात वापरलं. ही जाण आपल्याला असायला हवी, ही भूमिका आपल्याला माहीत असायला हवी. काय होतं, गुढीपाडव्याच्या दिवशी कीर्तन असतं महाराजाचं, आणि महाराज अभंग घेतात. कोणता अभंग घेतात? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा मीन गुढी. आता हा अभंग गुढीपाडव्याचा आहे का सांगा बरं? पंढरपूरला नेणारी गुढी आणि दारात उभी राहणारी गुढी,
याचा काहीतरी संबंध आहे का? नाही. फक्त अभंगाच्या शब्दामुळे कीर्तन ऐकणाऱ्या लोकांना अभंगाची गुढी लागावी म्हणून अभंग घ्यावा लागतो, बस संपला विषय, बाकी काहीच नाही. नाहीतर पंढरपूरला नेणारी गुढी वेगळी आणि दारात उभी राहणारी गुढी वेगळी, गुढीपाडव्याची गुढी वेगळी आणि ज्ञानोबरायांनी पंढरपूरला सांगितलेली गुढी वेगळी ना. अर्थार्थी संबंध नाही, पण दिवसाची आणि प्रसंगाची आणि शब्दाची साधर्मता एक यावी म्हणून ही सोय असते. म्हणून आज मुद्दामहून हा तुकोबारायांचा अद्वैत प्रकरणातला 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल नाना म्हणले महाराज तुम्हाला वज होऊ लागले येणेकऱ्याकडे बघा की जरा. हो, हा सन्मान आहे महाराज. हे एवढे मोठे हार. परवा दिवशी तर बाबा मी ते इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला. परवा दिवशी एका गावात मला घोड्यावरच बसवलं कीर्तनाच्या आधी आणि अख्ख्या गावातून घोड्यावर वरात काढली. तसं घोड्यावर बसतात ना लोक कधी लग्नाच्या दिवशी बसतात ना बरेच गाड्या घोड्यावर आहे का नाही. पण लोकांचं प्रेम असतं. मला एक जण मला एवढा सन्मान कस काय, मी म्हणलं हा हार हे सगळा सन्मान हा माझा सन्मान नसतो, या गादीचा आणि या विचार परंपरेचा सन्मान असतो. ही गोष्ट आपल्याला स्वीकारायला हवी. ऐका महाराज, तुम्ही म्हणाल अभंग जर आजच्या दिवसासाठी नाही तर का निवडला, तर आजच्या दिवसाची साधारणता आणि विषयाचे शब्द या 2 गोष्टीची सांगड सांगतो. विषयामध्ये शेवटच्या दिवसाचं वर्णन आहे आणि धर्मग्रंथानुसार शास्त्रानुसार जीव निघून गेल्याच्या नंतर, ऐका बरं का, हा देह ठेवल्याच्या नंतर या आत्म्याचा प्रवास हा 1 वर्षाचा प्रवास सांगितला. गरुड पुराणामध्ये वर्णन आलं, फार सुंदर वर्णन आलं. काय वर्णन आलं? या जीवाचा 1 वर्षाचा प्रवास असतो. या प्रवासामध्ये 1 वर्षामध्ये याच्या कर्माचा लेखाजोखा होत असतो आणि याच्यामध्ये 12 थांबे सांगितले. किती थांबे? 12 थांबे. किती थांबे? 12. आता हे 12 थांबे कोणते? महिन्याला जे आपण मासिक घालतो ना, ते मासिक म्हणजे 12 थांबे. त्या मासिकाच्या निमित्तानं आता यालाही लोक बरेच जण काही काही बोलतात. एक जण मला म्हणला, काय हो व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या नावानं महिन्याला माणूस जेवू घालणं याच्यामध्ये काय मोठेपण आहे? काय मोठेपण आहे म्हणजे? अरे आपल्याला समजलं पाहिजे, ज्या बापाच्या जीवावर आम्ही आमच्या घरामध्ये अन्न खातो, ज्या बापानं आमच्या आयुष्यभराच्या भाकरीची सोय केली, तो बाप आता आमच्यामध्ये नाही, पण त्या बापाच्या वयाचा व्यक्ती दर महिन्याला आमच्या घरामध्ये जेवतो ना, आमचा बाप जेवल्याची भावना आमच्या मनामध्ये निर्माण होते. याच्या इतकी मोठी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली आहे? ही संस्कृती आहे भारताची. 12 थांबे. ऐका बरं का, काही ठिकाणी 3रं मासिक साजरं केलं जातं भजन कीर्तन करून, बऱ्याच ठिकाणी 6वं मासिक भजन कीर्तन करून साजरं केलं जातं, बऱ्याच ठिकाणी 9वं मासिक भजन कीर्तन पूजन करून साजरं केलं जातं, बऱ्याच ठिकाणी 12वं मासिक म्हणजे आजचा दिवस साजरा केला जातो. आणि काही दलिंदर अवलादी याच्यापैकी काहीच करत नाहीत. त्याच्यावर आपण पुन्हा विस्तृत पद्धतीनं बोलू. परंतु आज या काळे परिवारानं, राजेश दादांनी, अरुण दादांनी, या सगळ्यांनी मिळून आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कीर्तनाचा अट्टहास केलेला आहे. आणि आजचं अपील काय म्हणू आपण त्याला आजच्या भाषेत? आजचं अपील म्हणजे सद्गती प्राप्त करण्याचं शेवटचं अपील आहे. शेवटचं अपील आहे आज. आज अपील जर पारित झालं तर देह ठेवलेल्या जीवाला सद्गती प्राप्त करण्यासाठीचा हा शेवटचा मार्ग आहे. म्हणून आजचा हा शेवटचा दिवस गणला जातो. म्हणून मुद्दामहून हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे, अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. या अभंगातल्या 2 शब्दाचं चिंतन आपल्याला पाहायचंय आणि पुढे जायचंय. 2 महत्वाचे शब्द तुकोबऱ्यांनी मांडले. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास केला होता. आता या अभंगाचं पहिल्यांदाच वेगळेपण सांगतो बरं का. या अभंगामध्ये 2 काळ तुकोबराय महाराजांनी वापरलेले. 2 काळ आहेत. पहिल्या चरणामध्ये भूतकाळ आहे, पहिल्या चरणामध्ये भूतकाळ आहे, दुसऱ्या चरणामध्ये वर्तमान काळ आहे, तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा भूतकाळ आहे आणि 4थ्या चरणामध्ये पुन्हा वर्तमान काळ आहे. 2च काळ तुकोबरायांनी अभंगामध्ये वापरले. काळाचं गणित मी पुढे तुमच्या समोर ठेवणार आहे. 2 काळ आहेत. यासाठी केला होता. होता म्हटलं की भूतकाळ आणि आता निश्चिंतेने म्हटलं, आता म्हणलं की वर्तमान काळ. होता म्हणलं की भूतकाळ, आता म्हणलं की वर्तमान काळ. कौतुक वाटे झाली या म्हटलं की भूतकाळ आणि पुन्हा आता
दिवस चारी खेळी मेळी म्हटलं की पुन्हा वर्तमान काळ. पहिल्या चरणामध्ये भूतकाळ, दुसऱ्या चरणामध्ये वर्तमान काळ, तिसऱ्या चरणामध्ये भूतकाळ आणि चौथ्या चरणामध्ये वर्तमान काळ. हे 2 काळाचं गणित मला तुम्हाला पुढे सांगायचंय. महत्वाचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकोबऱ्यांनी शेवटच्या दिवसाला महत्व दिलंय, अगदी महत्व दिलंय. आणि बघा बरं का, आता जे चिंतन पाहायचंय, मूळ चिंतन काय, माणसाचा जो काही प्रवास चालू आहे. आई इकडे बघा, बरं जाऊ दे, आधी तिकडे बघा, पुन्हा इकडे बघा. तर मी जे सांगतोय ते मन लावून ऐका. महत्वाचा मुद्दा हुकला का नाही, काय होईल लय वर्ष झाला आपण कीर्तन ऐकायलो. कीर्तन झालं की मग जेवण करताना चर्चा असते, कसा होता महाराज नंबर 1. काय सांगितलं महाराजांनी, काय सांगितलं तो ते असा घोटाळा झाला नाही पाहिजे. सत्तेच्या सत्य होईल. महाराज यालेत, बोलालेत, पाकिट घ्यालेत, घरला चालले. त्याच्या पलीकडे काही परिवर्तन होईल का, नाही होईल. का होत नाही, त्याचं कारण आहे. इकडे बघा आई, महत्वाचं बोलणार आहे मी तुम्हाला. जास्त वेळ नाही आपल्याकडे फार कमी वेळ राहिला. त्या वेळेमध्ये आपल्याला चिंतन पाहायचंय. तुकोबऱ्यांनी शेवटाला महत्व दिलंय. आणि आपला सगळ्यांचा प्रवास कशासाठी सुरू आहे बाबा, शेवट चांगला व्हावा म्हणूनच आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण महत्व कशाला देतो, शेवटाला महत्व देतो ना. अगदी तुमच्या जवळचं उदाहरण देतो. आता जे पाहुणे आलेत का नाही, तर त्या पाहुण्यांनी यायच्या आधी घरच्या लोकांना सांगितलं 4 वाजेस्तोवर वापस येतो. सांगितलंय का नाही, खरं सांगा. यायच्या अगोदर काय सांगून आले, तर 4 वाजेस्तोवर मी सगळं आटोपतो घरी येतो. 12:30ला कीर्तन संपन, 1 वाजेस्तोवर पंगत बसन, पहिल्या पंक्तीला जेवतो, सगळ्यांनी बोलतो, थोडं राम राम घालतो आणि बरोबर 2:30-3 वाजता निघालो तरी 4 वाजेस्तोवर घरी येतो. सगळ्याचं नियोजन आहे ना. अहो, माणूस निघायच्या आधी परत यायचा विचार करून निघतो. काय मत आहे तुमचं? सोडा, कीर्तन कधी सुरू होऊ द्या, माणसाच्या डोक्यात काय असते, ह्याचं संपणार आहे कधी, महाराज सोडतोय कधी. सगळ्या गोष्टीत माणूस शेवटाचा विचार करतो. अगदी आणखीन पुढे सांगू का, गावात सप्ताह होत असेल ना नाना, सप्ताह गावात तुमचं मंदिर बघायला गेलो तुम्ही, आता गावात सप्ताह होतो. सप्त्याची लोक कशाला महत्व देतात, शेवटाला देतात ना. सप्त्याची मीटिंग बसली, सप्त्याची मीटिंग बसली, सगळे संयोजक भजनी बिजनी सगळे बसले आणि सप्त्याच्या तारखा ठरल्या. 1 2 3 4 5 6. किती दिवसाचा आहे, 7 दिवसाचा. अगोदर सप्ते 9 दिवसाची व्हायची आहे का नाही. 9 दिवसाची म्हणजे 8 दिवस पूर्ण, 9व्या दिवशी काळा. आता 9 दिवसाचा सप्ताह 8 दिवसावर आला. बऱ्याच भागात 8 दिवसाचा 7 दिवसावर गेला. 7 दिवसाचा आता 5 दिवसाचा केला काही लोकांनी. म्हणजे पंचरत्न पंचतत्व. एका गावात 3च दिवसाचा सप्ताह होता. मी म्हणलं कसं काय, ते म्हणजे बेलाला पानं 3. अरे म्हणलं तुरीला बी 3च आहेत ना. आणि काही लोकांनी तर 3ही दिवसाचा सप्ताह बंद केला. एकाच दिवसाचा कार्यक्रम ठेवला. सकाळी कीर्तन, दुपारी जेवण, रात्री भारुड आणि त्याला सुंदर नाव दिले 1 दिवसीय भंडारा महोत्सव. एकाच दिवसात सगळं आटोपलंय. हळूहळू 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 कमी होईल. अगोदर कीर्तन व्हायचे. कसे कीर्तन व्हायचे, 3-3 तास कीर्तन व्हायचे. आता कधी महाराज आला आणि कधी महाराज गेला हे पण वेळ लागत नाही. पण महाराजांना दिले लांबवलो ना, मग सगळ्याची दुःख नाही, जरा लय लांबलो, लय अवघड झाले बाबा पार्वतीचं. मला काय सांगू, आता बऱ्याच गोष्टी बदलत चालल्यात. असो, मला काय सांगायचंय. सप्त्याची मीटिंग बसली. इकडे बघा, मन लावून ऐका. सप्त्याची मीटिंग बसली. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा दिवस. 7 दिवसाची कीर्तनकार लिहिली. आणि पहिल्या दिवशी गावातल्या एका पोरानं नाव सांगितलं. ऐका ना, पहिल्या दिवशी आपण या महाराजाला बोलू. या महाराजाला म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या महाराजाला. सगळ्यात मोठ्या महाराजाला म्हणजे ज्याचं पाकिट सगळ्यात जास्त, तो मोठा महाराज. त्या महाराजाला आपण बोलू. सगळे गावकरी म्हणले सगळं खरंय, पैसे द्यायला बी काय अडचण नाही, महाराजाची तारीख घ्यायला बी काय अडचण नाही, पण पहिल्या दिवशी एवढा मोठा महाराज नसतंय. कोण म्हणते, संयोजक काय म्हणते, पहिल्या दिवशी एवढा मोठा महाराज नसते. पहिल्या दिवशी इथलंच टाकू एखादं जवळच. का बरं, ते भजनात बी उभं राहते, हरिपाठात बी असते, काकड्यात बी असते, सप्त्याला मदत बी करते, देऊ त्याला संधी. नाही त्याला नाही. आणि असं बी पहिल्या दिवशी कुणी मंडपात येत, ही कोणाची भूमिका आहे, संयोजकाची. आता महाराज लोकांची सांगतो. बाबाला फोन येतो, जय हरी बाबा. बाबा म्हणते जय हरी. बाबा सप्त्यात तारीख पाहिजे. बाबा म्हणले बोला, किती तारीख पाहिजे. बाबा 1 तारीख पाहिजे. बरोबर, कितवा दिवस आहे. बाबाला सांगितलं पहिला दिवस आहे. बाबा म्हणते थांबा, तारीख बघून फोन करतो. म्हणते का नाही. मग बाबा डायरी काढते आणि बाबा डायरी बघते. बाबाचा सगळा महिना रिकामा आहे. तरी बाबा फोनवर म्हणते 5 तारखेपर्यंत सगळं पॅक आहे. 6वा, 7वा किंवा 7वा दिवस माझ्याकडं आहे. मी जागर करतो किंवा काला करतो. ड्रायव्हर होता बाजूला. ड्रायव्हर म्हणला बाबा सगळा महिना रिकामा आहे, मग तुम्ही कसं काय तारीख रिकामी नाही म्हणले. मग बाबा ड्रायव्हरला सांगते पहिल्या दिवशी काही मजा नसते. पहिल्या दिवशी काही मजा नसते. सप्ताह कसा शेवटी मजेदार असते. हे झालं महाराज लोकांचं. लोकांचं काही वेगळं. गावात सप्ताह सुरू झाला आणि कीर्तनाला निघालेला एक माणूस म्हणला, चला की कीर्तना काय नाही, पहिला दिवस आहे आज.
सरळ लोक म्हणते पहिला दिवस या सप्त्यात कसं शेवटी शेवटी जाऊ म्हणजे कसं ऐकायलाही भेटते ना आनंदही घेता येते. अजून समजा सूत्रसंचलन करणारा सप्त्यातला माणूस लय भारी असते बोलणार. ते काय म्हणते माहिती का, ज्यांना 6 दिवस सत्याकडे येणं झालं नाही, ज्यांना 6 दिवस भागवत कथा ऐकणं झालं नाही, ज्यांनी 6 दिवस भागवताचं श्रवण केलं नाही ना, त्यांनी कमीत कमी उद्याच्या तरी दिवशी या. 6 दिवस नाही ऐकलं तरी काही हरकत नाही, पण शेवटच्या दिवशी ऐकलं ना सगळं पुण्य लागतंय. मग गावातले काही काही जण म्हणते आता 6 दिवस बेजार व्हायचं काही काम, सगळं पुण्य जर शेवटच्या दिवशी लागते ना तर आपण कधी जाऊ, शेवटच्या दिवशी जाऊ. सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकाच गोष्टीचा विचार, कशाचा, शेवटाचा. महाराज पहिल्या दिवशी मोठा नाही आणायचा, शेवटच्या दिवशी मोठा आणू. शेवट मोठा झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे, शेवट आनंदात झाला पाहिजे. या सगळ्यासाठी मरमर चालू आहे. आणि याच्या पुढे बोलू का, आमच्या संतांनीच सांगितलंय तसंही आयुष्यामध्ये शेवटच महत्वाचा आहे, दुसरी गोष्ट महत्वाची नाही. गोड प्रमाण आहे. काय प्रमाण आहे, येरवाव विघटपात येरवाव विघटपात येरवाव विघटपात शेवट, आवश्यक तो शेवट. येर वाऊगी खटपट, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही अंतकालेश. स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटचं घटका महत्वाचे. असं बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी लोक शेवटाचा विचार करतात. कशाचा माहिती का, लोक मंडपात बसतात लग्नाच्या, कशाच्या, लग्नाच्या मंडपात बसतात लोक, तोवर शांत बसते, जवळ एक शब्द कानावर पडत नाही. कोणता, आता. आणि जसं आता कानावर पडलं ते बाजूच्याला खुलते, गडबडीने जायचं बरं. कुठं, बाकीची खरं सांगा बरं, मोकळं सांगा. बाकीच्या मंगळाष्टिका कळतात आपल्याला, कळतात का आपल्याला मंगळाष्टिका बाकीच्या? त्या म्युझिक वरला तर कळतच ना. वक्रतुंडा गरुडाधरा, बरोबर आहे का, वधूवर आले कर जोडून. ह्याच्यात तर काही इंटरेस्ट नसते आपल्याला, फक्त सगळ्यांनी हात वर केला की आपण, बरोबर आहे. पण आता सावध सावधान समयो, ही मंगळाष्टिका कानावर पडली की लोक सावध होतात. का, प्रत्येक ठिकाणी लोक शेवटाचा विचार करतात. मला हा भाव सांगायचा आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी संत म्हणले आवश्यक तो शेवट. शेवट तो भला माझा बहु गुण झाला, माझा बहु गुण झाला, माझा बहु गुण झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता बाबांनी प्रमाण दिले. बाबांनी किती गोड प्रमाण दिले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. झाला म्हणले, झाला. तुकोबारांचा अभंग आहे की माझा शेवट गोड झाला, बहु गोड झाला. नुसता गोड झाला का, बहु गोड झाला. आणि तुकोबाराय म्हणले आयुष्यामध्ये जो काही परमार्थ केला, आयुष्यामध्ये जी काही देवाची भक्ती केली, आयुष्यामध्ये देवाची जी काही आराधना केली, आयुष्यामध्ये देवाचं जे काही भजन केलं, देवाचं पूजन केलं, देवाचं चिंतन केलं, देवाचं स्मरण केलं, ते कशासाठी केलं, तर याच्यासाठी केलं. कशासाठी, याच्यासाठी केलं.
याच्यासाठी केला अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि बाबांनी दिलेलं प्रमाण माझा बहु गोड झाला. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणले अट्टहास केला होता गोड व्हावा म्हणून, आणि बाबांनी प्रमाण दिलं की गोड झाला. आता गोड कशाने होतो आणि गोड का व्हावा याचं सूत्र तुम्हाला सांगायचंय. जरा गोड चिंतन आहे, चिंतन मन लावून ऐका. शेवट गोड व्हावा, शेवट गोड झाला. शेवट गोड व्हावा म्हणून अट्टहास आहे आणि शेवट गोड होतो. मग शेवट नेमकं गोड कशाने होतो हे पाहणं गरजेचं आहे. शेवट गोड होणं म्हणजे काय होणं, शेवट गोड होणं म्हणजे काय होणं, तर शेवट गोड एकाच गोष्टीमुळे होतो. संतांनी सांगितलं शेवट तो होतो तुझी येणी गोड, म्हणून गोड करीत से. शेवट एकाच गोष्टीमुळे होतो गोड. कोणामुळं? भगवंतामुळे शेवट गोड होतो असं आमच्या संतांचं म्हणणं आहे महाराज. कशामुळं? काकड्यामध्ये त्याचं फार गोड वर्णन केलंय संतांनी. तुम्हाला जर आयुष्याचा शेवट, इकडे बघा, तुम्हाला जर आयुष्याचा शेवट गोड करायचा असेल, जर तुम्हाला वाटतं आपला शेवट गोड व्हावा, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा याचं उत्तर काकड्यामध्ये दिलंय. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावो नियानीत, तन मन ध्यान द्या लावो नियानीत. जरी करणे असेल गोड शेवट, करणे असेल गोड शेवट, जरी करणे असेल गोड शेवट, जरी करणे असेल गोड शेवट.
लाग पाठ करा भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट कशासाठी जरी करणे असेल गोड शेवट आता याचं सूत्र कसं असतं माहिती का जरी करणे असेल गोड शेवट गा शेवट करणे असेल गोड काही थोडा बहुत लागपाठ शेवट करणे असेल गोड गा धरा भक्तिभाव करा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट जास्त नाही थोडं उग थोडं थोडं काय करा थोडं भजन करा कोण म्हणले आपण काय म्हण मी सोडून दिले बाबा भजन करा वगैरे कीर्तन मी रक्तच जाळायचं सोडले करू वाटलं मी लोकांनी फोर्सच करीत नाही भजन करा एका गावात म्हणले तुम्ही भजन करा म्हणलेच नाही मी म्हणलो तुम्ही कीर्तनाला आले हेच महाराजावर उपकार आहे कशाला एवढं ताण घ्यायचं एका गावामध्ये मी बोलता बोलता म्हणलं हो बाबा भजन करा म्हातारा म्हणलं तुला कशाला आणलंय तेव्हापासून गप्प मी म्हणता नाही गप्प बरं आणखी दुसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला महाराजानं भजन करा म्हणल्यानं आणि तुम्ही नाही केलं ना महाराजाचं काही नुकसान आहे का तर बारकाईने बघायचं आतापर्यंत एवढी महाराज तुम्ही ऐकली भजन करा म्हणून महाराज थकले का नाही थकले कशाला काही काही खपले का नाही तरी लोकांनी ऐकलं का खरं सांगा मोकळं सांगा ऐकलं का लोकांनी नाही ऐकलं बरं तुम्ही भजन करा म्हणल्यानं नाही केलं महाराजाचं काय नुकसान सत्याचे लोक म्हणतात का तुमच्या कीर्तनात भजन कमी झालं 5,000 कमी घ्या म्हणते का नाही ना महाराजाचं नुकसानच नाही ना संतांनी आम्हाला 12व्या शतकापासून सांगितले भजन करा म्हणून आणि आम्ही नाही केलं याच्यात आमचं काय नुकसान आहे याच्यात बी काकड्याचं प्रमाण आहे ज्ञानोबरांचं ज्ञानोबरांनी फार गोड लिहिलंय आता थोडा विषय निघाला म्हणून घेतो ज्ञानोबरांची भूमिका आहे भजन न करणाऱ्याचं नुकसान होतं किती गोड बोलले ज्ञानोबरां वाजत से बोंब कोणी न ऐकत कानी 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 हरी हरी ना म्हणता कया थोडं झाली हरी हरी म्हणता कया थोडं हरी हरी न म्हणता तया थोडं झाली आणि वाजत असे बोंब कोणी न ऐकती गाणी आता सत्यात काकडा होत असेल ना काकडे लोक असतात का एवढे किती असतात खरं सांगा मोकळं सांगा मी काही इथलं असेल 10-15 लोक असते तरी तुमच्या गावाकडे 10-15 आहेत बरं आहे आमच्या पट्ट्यात दोघच आहे आणि ते दोघच म्हणजे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा एके दिवशी खरंच पांडुरंग उठला सकाळा आम्ही दोघं म्हणजे सकाळा बाकी काय घेणं देणं कशाचा काकडा हे झोपीत वाकडा तिकडा कशाचा काकडा काकड्याला लोक नाही आमची गत कशी झाली माहिती का ते शहरामध्ये ते नेपाळी लोक येतात बघा रात्री काय म्हणते त्याला गुरख्या बरोबर आहे का ते गुरख्या रात्रभर हिंडत असतो असा शहरात आणि ते हिंडताना निसताना हिंडत त्याचा डायलॉग असतो तो जागते असंच असते ना मी आपल्या ह्याची प्रॅक्टिस करायला यदा कदाचित 3रं लॉकडाऊन पडलं मतलब मार्ग असावा म्हणून आता मन लावून ऐका घरी झोपलेल्या माणसाच्या कानावर आवाज पडते जागते रहो आणि ते घरातला माणूस काय म्हणते माहिती का गुरख्या आलाय झोपा आता आणि ती म्हणते काय जागते रहो आणि हे निवांत झोपते गुरख्या आला हा माणसाचा स्वभाव आहे आमच्या गावात चोरी झाली एकदा मी संभाजीनगरला राहिलो होतो त्या गल्लीत चोरी झाली आणि चोरी झाली सीसीटीव्ही मध्ये लक्षात आली चोरी झालेली पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही बघू लागली लोक आपले पोलीसवाले आणि त्यांच्या लक्षात आलं इथं चोरी होत असताना गुरख्या समोरून गेला पुलिसवाले गुरख्याला बोलून घेतलं पुलिसवाले मिला तेरे को समझ में आता क्या कुछ क्या तेरे सामने चोरी हो रही हो तो वहां से जा रहा तेरे को दिखता नहीं क्या
तो मला साथ मेरे को रात का दिखताच नाही. माय बापू हो, हा विनोद नाही. ज्याला रात्रीचं दिसत नाही त्याच्या जीवावर आम्ही घरात निवांत झोपतो. आणि त्या संतांनी आम्हाला जगण्याचा दृष्टिकोन दिला ना, त्यांच्या काकड्याच्या वेळेला सुद्धा आम्ही निवांत झोपतो. हा समाजाचा सगळ्यात मोठा दुर्भाग्याचं लक्षण. हा, मी एक वाक्य सांगू का? ज्याला काकडा समजला ना त्याला वेदांत सुद्धा समजून घ्यायची गरज नाही. आयुष्याचं सार, संप्रदायाचं सार म्हणजे काकडा आहे. असो, त्या काकड्याचं प्रमाण आहे. तुम्हाला जर शेवट गोड करायचं असेल तर देवाचं भजन करा. आणि तुकोबाराय म्हणले आम्ही ते केलं. त्याच्यामुळं काय झालं? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता या अभंगाचं चिंतन पाहत असताना आणि हा अभंग वाचत असताना मला दोन प्रश्न पडले होते गड्यावर. काय प्रश्न पडले होते की तुकोबारायांनी हा अभंग लिहिला तर तुकोबारायांनी गाथेमध्ये लिहिलेले अभंग म्हणजे त्यांचे अनुभव आहे. अनुभव आले यांना या जगात देत असे. मला प्रश्न असा पडला होता, माणसाने विचार केला पाहिजे. इकडे बघा, माणसाने विचार केला पाहिजे. माणसं विचार करत नाही, हे दुर्दैव आहे. मला ना आता मी अभ्यासक्रमामध्ये प्रशंसक एक उदय प्रकाश नावाचा कवी आहे. उदय प्रकाश नावाचा हिंदी मधला कवी आहे. जर कुणी शिकलेली माणसं असतील तर त्यांच्या लक्षात येईल. माझा आता PhD चालू असल्यामुळं त्या PhD साठी मी ते काही संदर्भ ग्रंथ शोधत होतो. संदर्भ ग्रंथ शोधत असताना मला तो उदय प्रकाश नावाचा कवी वाचनात आला. बोलू नका. उदय प्रकाश नावाचा कवी आहे, हिंदी मधला कवी आहे. आता मी मराठीत PhD करतो बरं का, अगोदर हे क्लिअर करतो. म्हणजे मी BA केले, MA केले, MPhil केले आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज हे टकुऱ्या ठेवा, एवढा धंदा नाही. कॉलेज करत करत आपण सगळं करतोय, कारण ही आवड म्हणून करतोय मी, बाकी काही विषय नाही. इकडे बघा, त्या उदय प्रकाश नावाच्या कवीनं एक कविता लिहिली, फार गोड आहे, ती कळाली तर बघा. तो असं म्हणतो, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता. ही कवितेची पहिली ओळ आहे, दोनच ओळीची कविता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता, यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है. किती गोड आहे. विचार केला पाहिजे माणसाने, पण विचार पण कोणता केला पाहिजे यालाही महत्व. आमच्या डोक्यात नको ते विचार असते. आता समोर बसलेल्या अर्ध्या लोकांच्या डोक्यात हाच विचार आहे, ह्याचं संपलं पाहिजे, पंगत बसली पाहिजे. दुसरा विचारच नाही. आम्हाला आमच्या कम्फर्ट झोनचा विचार पडतो. विचार लोक काय करतील सांगता येत नाही. काही लोक तर असं बोलतात. एक जण म्हणला, देवाला विचार करून सृष्टी बनवायला पाहिजे होती. तुम्ही एवढं देवाचं गुणगान करता म्हणला, पण देवाला काहीच कळत नाही. म्हणलं अरे वा, म्हणलं कसं काय? देवाचं सूत्र चुकलंय म्हणला. कसं काय? जिथं ज्ञान आहे तिथं गरिबी आहे आणि जिथं श्रीमंती तिथं ज्ञान नाही. अरे म्हणलं ते कर्माचं लक्षण आहे, ते भोग आहे. असू द्या. थोडं पुढे चाललो आम्ही रस्त्यानं आणि त्याला ती भोपळ्याचा येल दिसला. कशाचा येल? भोपळ्याचा. ते मला बघा हे देव. म्हणलं कसं काय? भोपळा एवढा मोठा, येल एवढीशी, जरा कळायला पाहिजे म्हणे, त्याला भार तर सोसला पाहिजे येईल ना. म्हणलं खरं. थोडं पुढे गेलो, आंब्याचं झाड होतं, मोठालट आंबा आणि एवढं फळ त्याला. बघा म्हणला हे आंब्याचं झाड एवढं आहे आणि फळ एवढं आहे. इथं चुकलंय का नाही देवाचं? मी म्हणलं म्हणजे हा भोपळा इरीला पाहिजे होता म्हणा, भोपळा आंब्याला पाहिजे होता म्हणला ना, आंबा इरीला पाहिजे होता म्हणला. वजन बिजन माप लक्षात घेतात. मी म्हणलं खरंय बाबा, आता येड्याच्या कुठे नादाला लागतात. खरंय म्हणलं. थोडं पुढे गेला, चालला थकला आणि आंब्याच्या झाडाखाली थोडा झोपला आणि वारा आलं की वरली कैरी तुटली आणि जशी कैरी तुटली ते खाली झोपलं होतं का नाही, ह्याच्या टकुऱ्यात येऊन पडलं. गडबडीनं उठलं, नीट मारुतीच्या मंदिरात पाया पडलं. मी म्हणलं कस काय पाया? ते म्हणला देव करतय तेच बरोबर आहे. म्हणलं कस काय? जर आता आंब्याच्या जागी जर भोपळा असता तर ह्यो भोपळा राहिलाच नसता. देव आहे तो. देवानं बरोबर आंब्याच्या ठिकाणी आंबा आणि भोपळ्याच्या ठिकाणी. आता विचार करतात लोक, काही विचार करतात. एकदा रेल्वेने दोघं जण जाऊ लागले, फार गोड आहे. एकदा रेल्वेने दोघं जण जाऊ लागले, उन्हाळ्याचे दिवस होते गुरुजी, आणि उन्हाळ्याचे दिवस जाता मग ते दुकान, ते पाण्यावाला आला पाणी बॉटल घेऊन आणि ते म्हणला पाणी दे. मग ह्यानं पाणी बॉटल दिली. ती मला उन्हाळ्याचा दिवस आहे, जरा चिल्ड दे. मग त्याने मला 2 मिनिटं त्याने फ्रीजर मधून दिसती बर्फाचीच बाटली आली आणि बर्फाची बाटली आणून त्या माणसापाशी दिली. त्याने बाटली हातात घेतली, त्याने 20 रुपये घेतले, निघून गेलं बाटलीवाला. ते एकटक बाटलीकडे बघू लागला, असं एकटक. त्याच्या बाजूचं म्हणला काय बघायला? काय नाही रे म्हणला, मी विचार करायला. काय विचार करायला? एवढ्या बाटलीच्या तोंडातून एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कसा? ते विचार करू लागला. त्याच्या बाजूचा म्हणला नालायका, जरा विचार करून बोलायचा, जरा माणसाने विचार करावा, विचार करून बोलावा, विचार करून वागावं. काही विचार करतो म्हणला. अरे मला प्रश्न पडलाय रे म्हणला, एवढ्या तोंडातून एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कसा? ते बाजूचा काय म्हणला माहिती का? अरे नालायका,
काही बी विचार करत जाऊ नको. तुला समजते का काही? अरे तुम्हाला मला समजा नाही, तू सांग ना. अरे त्याच्या मशिनी असतात म्हणला. अगोदर बर्फ टाकतात आणि मग त्याचं तोंड शिवते. आता दोघाच्या विचाराला अर्थ आहे का? याने बी विचार केला त्यालाही अर्थ नाही, याने विचार केला त्यालाही अर्थ नाही. मग विचार कोणता? नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी, उठा उठे नामधरा कंठी विठोबाचे. विठोबाचे नाम कंठामध्ये का धरा? कारण शेवट तो होतो तुझे गोड. आपला हा विषय होता. शेवट देवाच्या नामामुळे गोड होतो, म्हणून देवाचं नाम. आणि एक लक्षात ठेवा, ते असं बोललं ना, बरीच लोक म्हणतात शेवटचं भजन महत्वाचं आहे ना, शेवटी करू. आता करण्यात काय अर्थ? आता बाबा माझं वय काही लिहिलं नाही, 30 वर्षाचा पोरगा आहे. मी आता महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरायलो. कीर्तन झालं का नाही? आणि लोकांना विचारलं का नाही कसं कीर्तन झालं? बरं बोलते, वयाच्या मानाने बरं बोलते. माझ्या वयाचे असताना तुम्ही काय दिवे होत होती? तुम्ही काय लोकांची का? आमच्या परमार्थामध्ये ना वयोवृद्ध झाले की परमार्थ करायचं आठवत लोकांना. तरुण कोणी इकडे येत नाही, वयोवृद्ध झाले का नाही? आमच्या नशिबात कोणी श्री म्हातारे पोतारे. आमच्या गावातून दिंडी निघती. एक जण म्हणलं चला दिंडीला. नाही 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 आता जमत नाही म्हणला, पोराचं लग्न झालं की मग येतो. योगा म्हणून पोराचं लग्न झालं म्हणलं चला. एकदा ह्याची गाडी रुळावर आली की मग येतो. तिसऱ्या वर्षी म्हणलं चला. नातू मला सोडतच नाही ना म्हणला. एकदा नातू कळता झाला की पहिली दिवशी तुमच्याच दिली. आणि जेव्हा ह्याचे गुडघे थकले, जेव्हा हात पाय हलायले, मग म्हणला महाराज बसून जायची काय दिवशी बसून जायची. मी टेम्पोत बसून जातो, पुढे जाऊन कांदे कापतो. म्हणलं तू काही कापू नको, येऊच नको. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहिन तीर्थयात्रे जाय. शेवटला भजन महत्वाचं, पण शेवटला भजन होईल याची गॅरंटी का? गॅरंटी का सांग? आजामेळ नावाचा पाप राशी त्याने आयुष्यभर भजन केलं नाही, पण शेवटच्या वेळेला देवाचं नाव आलं तर त्याचा उद्धार झाला. आणि एका बहादरानं काय केलं? संसारावर तुळशीपत्र ठेवलं. संसारावर तुळशीपत्र ठेवून तो वनवासात गेला. आणि तिकडे गेल्याच्या नंतर झालं काय? एका हरणीच्या प्रेमामध्ये पडला, हरणाच्या पाडसाच्या. आणि परिणाम काय झाला? घाला तो घातला वासने. काय देवानं माणसाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलंय, पण एकाच गोष्टीचं ज्ञान दिलं नाही, ते म्हणजे स्वतःच्या शेवटाचं. होणारं हे त्रिकालावादी सत्य. प्रत्येक जण जाणार आहे. उपजेते नासे नासे ते पुनर्पदिसे ऐसे घटे हे घटिका यंत्र जैसे परिणाम. विस्तार होईल. लईकडे आपण पलीकडे जाऊ थोडं. हे जर विषय लईच घेतला तर जास्त विस्ताराला वेळ नाही आपल्याकडे. ते हिराबाई ठक्कर नावाचे एक लेखिका आहेत. हिराबाई ठक्कर. आणि त्यांनी मृत्यूचे 24 फायदे सांगितले. आणि त्यांचं एक वाक्य, श्लेषाचं वाक्य आहे. व्याकरणाच्या दृष्टीने श्लेष महत्वाचा असतो. श्लेषाचं वाक्य ज्याला समजेल त्याला समजेल. फक्त वाक्य संपून पुढे जातो. बघा किती मोठा श्लेष आहे याच्यामध्ये. माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घर पुरतात. नाही का समजलं? माणसं माणसाला पुरतात
म्हणून माणसाला घर पुरतात, नाही तर घर पुरलेच नसते ना. मृत्यू आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? परमार्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट मृत्यू. चिरंजीव पद वाचा. चिरंजीव पद पावयासी आन उपाव नाही साधकासी. इथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे निरूप मृत्यू जाण समीप. दुसरी गोष्ट नाही, मृत्यू महत्वाचा आहे. असो, जाणार आहे, 100% जाणार आहे. मला जी महत्वाची गोष्ट सांगायची ती बघा, शेवटच्या काळाला भजन करावं असं लोकांना वाटतं. आमचे जुने कीर्तनकार एक गोष्ट सांगायचे. जुने कीर्तनकार म्हातारे बाबा, काय झालं, एका श्रीमंत माणसाचा बाप थकला आणि बाप थकल्याच्या नंतर त्या पोराने विचार केला, शेवटच्या वेळेला कानावर भजन पडलं, शेवटच्या वेळेला भजन केलं की माणसाला सद्गती प्राप्त होते. हो, मग त्यानं काय केलं, 7-8 भजनीच घेतले किरायानं. 7-8 भजनी किरायाने घेतली. 1 पाकवाजा, 2 गायक, 2 भजनी, आणि त्यांना त्या म्हाताऱ्याच्या पोटपाशी नेऊन ठेवलं आणि त्यांना सांगितलं काहीच नाही, जवळ हे जात नाही तवर भजन करायचं. राम कृष्ण हरी जय जय. 2 दिवस हे भजन करत होते. 2 दिवस राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. 2 दिवसाने एक भजनी म्हणला, जात नाही रे हे, जात नाही रे, मला लई दिवस झालं चहा प्यावाट आलाय, इथला लईच पानसट लागायला, खाली टपरीवर जाऊन चहा पिऊन एवढं. ते बाकीचे म्हणले, अरे नगर, अरे चला रे, जात नाही रे, हे 2 दिवस झालं भजन करायला, चला. आणि हे पायऱ्या उतरून खाली आले, चहा घेतला. का? आयुष्यभर भजन केलंच नाही, शेवटच्या वेळा भजन करा वाटेल का? नाही करा वाटत महाराज. आमच्या संतांनी सांगितलं, भारुडामध्ये स्वभाव पाहिजे, स्वभाव, आणि मूळ स्वभाव जात नाही. आधी होती दासी, मग झाली राणी, तिचं हिंडणं राहीना, मूळ स्वभाव जाईना. वारीत लोक येतात एवढे म्हणते, सगळे लोक भजन करतात का? काही लोक वारीत भजनासाठी येत नाहीत, जाताना 1 पोत, येताना 4 पोती. मटेरियल आणायला सगळ्यांचा स्वभाव आहे. म्हणून शेवट महत्वाचा आहे. शेवट कशानं गोड होतो, तर तुझ्यामुळे गोड होतो. तू कोकबारायांनी या अभंगामध्ये अनुभूती मांडली. आता शेवट 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 म्हणजे काय? देहरूपानं जाणं हा शेवट नाही, तर तुकोबारायांना अपेक्षित असणारा शेवट असा आहे, जीवनामध्ये अशी अवस्था येणं की त्या अवस्थेच्या पलीकडे जाऊन करायची जाणीवच शिल्लक राहणं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता पुढं काहीच नको देवा. म्हणून तुकोबाराय म्हणले, आता दुसरं काहीच नाही, आता निश्चिंतीने निश्चिंतीने पावलो विसावा.
खुंटलिया धावा कृष्णेचिया. आत्ता हाच केलेला फलद्रूप झाला. आता देहरूपानं जाणं म्हणजे काय फक्त शेवट होणं नाही, आयुष्यात अशी अवस्था येणं की ज्याच्यानंतर काही करणं शिल्लक न राहणं. किंवा तुकोबारांनी फक्त देहूतली कथा सांगितली नाही, तर जे जे झाले अवतार तुका तयेचे बरोबर प्रत्येक अवताराची कथा सांगितली. बघा ना किती गोड आहे, भारतातलं अध्यात्म किती गोड आहे. रामायण सगळ्यांनी ऐकले, माझ्यापेक्षा जास्त रामायण तुम्हाला माहिती आहे. पण आता काय झालं माहितीये का, रामायण फक्त ऐकण्यापुरतं झालंय. काय माहितीये तुमचं? पण रामायणातला आदर्श गावागावामध्ये आता पोहोचतोय का बाबा? आपलं सांगा. कधी कधी वाईट वाटतो, काही गोष्टी मनाला खटकतात. आता मी कॉलेज करत करत कीर्तन करतो, मला कॉलेजमधली बरीच पोरं काही काही विचारतात, राम मंदिर झालं भारतामध्ये, आनंद झाला, सगळीकडे आनंद झाला, तुम्हाला आनंद झाला, मला आनंद झाला, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला आनंद झाला. एक वाक्य सांगू का? सज्जन हो, राम मंदिर होणं सोपं आहे, पण रामाच्या चरित्रातला आदर्श जीवनामध्ये आणणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. आणि ज्या दिवशी ते होईल ना, त्या दिवशी हा भारत सुजलाम सुफलाम होईल. मंदिर व्हायला मला आत्ता फोन आला, आत्ता मला फोन आला, आत्ता म्हणजे मागच्या 8 दिवसापूर्वी, रामनवमीच्या सप्त्यामध्ये महाराज तुमची रामकथा ठेवायची. मी म्हणलं तारीख काही शिल्लक नाही बाबा, सगळ्या तारखा गेल्या, महाराज रामकथा करा. मी म्हणलं कथेला पण वेळ नाही, सकाळ संध्याकाळची कीर्तन आहे. ते मला म्हणले महाराज दुसरा एखादा महाराज बघून द्या. मी म्हणलं महाराज बघतो, तुमचं बजेट सांगा. आपल्याकडे बजेटनुसार महाराज असतात ना. मग ते म्हणला तुम्ही बजेटचं काळजी करू नका, लागेल तेवढं आपण देऊ. म्हणलं आधी गावकऱ्यांना विचारा. ते म्हणला बजेटचा गावकऱ्याचा संबंध नाही, मी एकटा देणार. एवढा दान शुल्क आहे बाबा. मी म्हणलं तुम्ही एकटे कसं काय सौजन्य घ्यायले? ते म्हणला काही नाही महाराज, मन लावू नका. ते म्हणला काही नाही महाराज, 30 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागला, आपल्याला त्या आनंदात रामकथा ठेवायची. नाही का कळलं? 30 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागलाय, म्हणून आपल्याला रामकथा ठेवायची. त्याला म्हणलं राम प्रभू एक बाण आहे, पण वरून 2 बाण सोडतील. पहिला तुला, दुसरा मला. हे प्रकरण रामाकडे जाणार नाही, त्याच्या आधी हनुमानाकडे जाईल. आणि हनुमंतराय गद्यानं ह्या दोन्ही गद्याला हानी. अरे जिथं भावाभावाचं जमत नाही तिथं रामायण करून उपयोग काय? सांगा ना मला काय उपयोग आहे? रामायण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ऐकलंय. रामायणातला एक घटनाक्रम सांगतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि सुवर्णकांतीच्या हरणाच्या पाठीमागे मोह झाल्यामुळे जावं लागलं. रावण आला, रावण सीतेला घेऊन निघाला. धावत्या वेगात सांगतो, रावण सीतेला घेऊन निघाला. रावण सीतेला घेऊन जात असताना एक पक्षी रावणाला आडवा गेला. त्या पक्षानं रावणासोबत युद्ध केलं, पण रावणाच्या ताकदीपुढे निभाव लागला नाही. त्या पक्षाला धारातीर्थी पडावं लागलं. लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्र वनातून फिरत असताना त्यांच्या कानावर आवाज पडला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. या वनात माझं कोण भजन करतंय म्हणून आवाजाच्या दिशेने गेले तर जटायू नावाचा पक्षी धारातीर्थी पडलेला होता. जटायूला देवानं पाहिलं. जटायूच्या समोर देव मांडी घालून बसले. जटायूला उचलून घेतलं. जटायूची रक्तानं माखलेली मान प्रभू रामचंद्रानं मांडीवर ठेवली आणि प्रभू रामचंद्र बोलते झाले, काय झालं जटायू? जटायूनं घडलेली सगळी हकीकत सांगितली. हकीकत ऐकून लक्ष्मण भैयाच्या डोळ्यात पाणी आलं, रामप्रभूच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रभू रामचंद्र असं बोलतायत, जटायू माझ्या पत्नीचं रक्षण करण्यासाठी तू स्वतःचा प्राण पणाला लावतोस. किती तुझी भक्ती, किती तुझी निष्ठा. मी या जगाचा मालक आहे. मी तुला आता नवे पंख देतो, मी तुला नवं जीवदान देतो. तू नवं आयुष्य घे आणि या आभाळामध्ये विहार कर. कोण म्हणले? प्रभू रामचंद्र. आणि जटायूचं उत्तर मला महत्वाचं आहे. जटायू काय बोलला माहितीये का? नको देवा, देवा नको, तुझे पंख नको, तुझं आयुष्य नको, नाही आभाळ नको. लक्ष्मण भैया म्हणले, का बरं, तुम्हाला दादांवर विश्वास नाही का? आणि जटायूनं दिलेलं उत्तर आजच्या विषयासाठी महत्वाचं आहे. जटायू म्हणला, लक्ष्मण भैया प्रभू राम जीवनदान देतील, प्रभू रामचंद्र मला पंख देतील, प्रभू रामचंद्र मला आभाळ देतील. मी नवं जीवदान घेऊन, नवे पंख घेऊन आभाळामध्ये विहार करेल. 10 वर्षाने या जंगलामध्ये पुन्हा एखादा शिकारी येईल. शिकाऱ्याच्या भात्यातून बाण निघेल, बाण माझ्या छातीत लागेल, पुन्हा असा मी पडलेलो असेल. मी तेव्हाही मरणार आहे, मी आत्ताही मरणार आहे. पण त्या मरणामध्ये या मरणामध्ये हा फरक आहे. आत्ता मरताना माझी मान देवाच्या मांडीवर आहे आणि माझ्या डोळ्यासमोर देवाची मूर्ती आहे. असं मरण पुन्हा येणेच नाही. ते भावगीत आहे महाराज, गोड भावगीत. आम्ही भागवतात गात असतो, फार गोड भावगीत. भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब प्राण
तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो सामने बंसीवट हो मेरा सावला निकट हो जब प्राण तन से निकले। भोले इतना ध्यान देना जब प्राण तन से निकले। आयुष्यात तो शेवट महत्वाचा आहे माय बाप हो. तो शेवट झाला आणि शेवट झाल्यामुळं महाराजांनी दिलेल्या प्रमाणाचं द्रुपद आताच्या विषयाशी निगडीत आहे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निजाच्या माहेरा आल्यामुळं काय झालं आता निश्चिंतीने पावलो. विसावा कुठं असतो माहेरात असतो नाही बरोबर आहे. विसावा कुठं असतो माहेरात असतो. तुकोबरा म्हणजे तू कामने धावा आहे पंढरी विसावा. हा विसावा आहे पंढरीमध्ये विसावा असण्याचं कारण माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. महिलांना प्रश्न विचारतो आई खरं सांगा बरं खरा विसावा माहेरात का सासरात आहे ना. तुम्हाला माहेर सासर सांगा माहेरी ना. अहो सासर मध्ये पाठ 5 ला उठणारी बाई माहेरात 10 वाजेपर्यंत उठत नाही. काय मत आहे तुमचं. बरं हे मला अगोदर माहित नव्हतं माझं झालंय हो. माझी बायको अलार्म लावून झोपती घरी रोज आणि 5 ला म्हणजे 5 ला उठती. एके दिवशी माझा मुक्काम सासरवाडीत पडला. 8 वाजले तरी बाई उठना 9 वाजले तरी उठना. तिला म्हणलं उठ ना. ती म्हणजे इथं ही मालकीन कोण आहे इथं मीच मालकीन आहे. माहेरात गेल्याच्या नंतर विसावा असतो. तुकोबारा म्हणले आता निश्चिंतीने पावलो. आणि बघा तुम्ही काकड्याचं प्रमाण काकडा वाचला की सगळं कळतं मला. पंढरपुरातून दूर गेले की संतांनी म्हणावं कागा सासुरवासी मज केले भगवंता. आम्हालाही सासुरवास आहे कोणता देवापासून दूर जाणं हा आमचा सासुरवास आहे. आणि संतांनी सांगावं सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी जीव ओढतो म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेच्या सगळी तृष्णा संपून गेली. का संपली ऐका. मग मी एक वाक्य सांगितलं होतं. या अभंगामध्ये 2 काळ तुकोबाऱ्यांनी वापरलेत. एक वर्तमान काळ दुसरा भूतकाळ. काळाचं चिंतन एवढं गोड आहे एवढं सांगतो आणि मी मला थोडा वेगळा विषय बोलायचा तेवढं बोलतो. 3 प्रकारचे काळ आहेत मला लहानपणी शिकवले. पास्ट टेन्स प्रेझेंट अँड फ्युचर. पास्ट प्रेझेंट फ्युचर. पुन्हा त्यात कुणी इंग्रजीचा अभ्यासक असेल तर त्याच्यात पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. कोणते परफेक्ट इम्परफेक्ट सिंपल कंटिन्युअस बरोबर आहे. ते असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. पण मूळ 3 काळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ. आता या 3 काळात 4 गोष्टी. देव नावाच्या तत्वाला काळ नाही. देवाला काळच नाही. देव कालही होता देव आजही आणि देव उद्या येईल. बरं आता ऐका काही लोक म्हणतात देव नाही आणि काही लोक म्हणतात देव आहे. मला एक जर मला देव नाही देव आहे तर सिद्ध करून द्या. मी येण्याच्या नादाला लागले. आणि तुम्हाला आणखीन एक वाक्य सांगू का ज्याला कळल त्याला कळल वाक्य लय गरजेचं वाक्य. तुमच्या माझ्या मानण्या न मानण्यानं देवाच्या अस्तित्वावर काही प्रश्न पडत नाही. आणि तुमच्या माझ्या मानण्यामुळं ज्याच्या अस्तित्वावर प्रश्न पडतो ना तो देव नसतो. ही एकच गोष्ट लक्षात ठेवली ना आपल्याला आयुष्याचं सार कळेल. मी आम्ही काय ठरवणार आहे देवाला काळ नाही. हनुमान जयंतीच्या आधी हनुमंतराय असतात आणि हनुमान जयंतीच्या नंतर हनुमंतराय असतात. देवाला काळ नाही. आता आपलं सांगतो देवाला काळ नाही. मूर्ख माणसाला 1 काळ सर्वसामान्य माणसाला 3 काळ आणि संतांना 2 काळ. मूर्खाला 1 काळ असतो. मूर्खाला म्हणजे एखादा मूर्ख माणूस असतो एक तर भूतकाळात रमतो नाही तर भविष्य काळात रमतो. कधी भेटा त्या मूर्खाला त्याच्या गप्पा असतात. 40 वर्षापूर्वी आमचं काय होतं गप्प हेच ऐकायला तुझं एकच वाक्य असते तिथं. 40 वर्षापूर्वी आमचा जो रुतबा होता ना आणि पुन्हा 5 रुपयाचा चहा आपल्याकडूनच पितो आणि गप्पा कधी जाणते 40 वर्षापूर्वीच्या. मूर्ख माणूस एक तर भूतकाळात रमतो नाही तर भविष्य काळात. काही माणसं नुसते हवेतच गप्पा असतात. 15 वर्षात बघतो आपली काय हवा असेल. 10 वर्ष झालं हेच ऐकायले ना आता राहिले का तरी त्याचं तेच वाक्य असते. 15 वर्षात आपलंच वाढ आपलंच इकडं सगळं. एक तर भूतकाळात रमतात
नाही तर भविष्य काळात रमतात. सर्वसामान्य माणसाला 3 काळ आहेत बाबा. सर्वसामान्य माणूस भूतकाळामध्ये केलेली कृती वर्तमान काळामध्ये सुधारून भविष्य काळ सदृढ करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि संतांना 2 काळ. तुम्ही कधी ऐकले नाही ऐकले माहित नाही, चिंतन पण ऐकलं पाहिजे. संतांना 2च काळ आहे. संतांना भूतकाळ आहे, संतांना वर्तमान काळ आहे, संतांना भविष्य काळ नाही. नाही म्हणजे नाही. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय नाही? माझ्या गुरूंनी सांगितलेली परंपरा आहे. कशामुळे संतांना भविष्य काळ नाही? भूतकाळात संतांनी भजन केलंय आणि वर्तमान काळामध्ये संतांनी देव प्राप्त केलाय. भविष्यात त्यांना काही करायची गरज नाही ना, त्यांना संत म्हणतात. कारण वर्तमानातच देव भेटलाय. आणि लिहून घ्या आता, ही प्रतिज्ञा लक्षात ठेवा. आपल्याला 2 गोष्टी समजल्या पाहिजे. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ झाला पाहिजे आणि संतांचा वर्तमान काळ आपला भविष्य काळ झाला पाहिजे. थोडं जड होईल मला कळायले, पण जड होईल तरी सांगणं चिंतन माझं काम आहे. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान. कस काय? संतांनी भूतकाळात भजन केलंय, आपल्याला वर्तमान काळात भजन करायचंय. संतांनी वर्तमान काळात देव प्राप्त केलाय, आपल्याला भविष्य काळात देव प्राप्त करायचा आहे. ही भूमिका ज्याला कळाली ना त्याला भगवंत कळाल्याशिवाय राहणार नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विसाव्याला आल्यामुळं काय झालं? कवतूक वाटे झाली आवेचांचे, नाम मंगळाचे तिने गुणे. माणूस विसाव्याला गेलं ना, इकडे बघा, माणूस विसाव्याला गेलं, समजा प्रवास केला मुक्कामाला गेलं ना, माणूस उगं पडल्या विचार करते सकाळी कवा निघालता, इष्टीत तसं झालं, इष्टीत पुन्हा तसं झालं, ह्याचे भांडणं झाले, त्याचे भांडणं झाले, कसे पोहोचलो, महाराजाचं कीर्तन थोडं ऐकाय भेटलं, पाहुण्याला भेटणं झालं, आपल्या पत्रिका सांगणं झालं, सगळं 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 काय करतंय? विचार करते ना. कशाचा? दिवसभराचा. माणूस विसाव्याला गेला ना आयुष्यभराचा विचार करतो आणि तिथं त्याला कवतूक वाटे झाली या वेचांची. वेच या शब्दाचा अर्थ आहे कष्ट. कष्टाचं कौतुक वाटतं बाबा. इकडे बघा, कष्टाचं कौतुक वाटतं. एखाद्या माणसानं 18 विश्व दारिद्र्यामध्ये जीवन जगावं आणि त्यांना असं टोलेजन घर बांधावं, मोठा बंगला बांधावा, बंगल्याची वास्तुशांती ठेवावी. वास्तुशांतीला माझं कीर्तन ठेवावं, माझं तर दुसरं काय. आणि मी कीर्तनाला जावं, मी बंगला बघून म्हणावं वा काय नंबर 1 बंगला आहे. ते लगेच घर मालक काय म्हणते माहिती का? महाराज तुम्हाला आता बंगला दिसायला, पण 20 वर्षापूर्वी आमचे पत्र गळत होते. 20 वर्षापूर्वी घरात बसायची जागा नव्हती. 4 माणसं एकाच पलंगावर बसायचो आम्ही. पाऊस जर आला का नाही तर घरातलं पाणी असं बाहेर काढावं लागायचं, एवढे पत्र गळायचे. आता बंगल्याचं कौतुक आहे का त्याला कौतुक कशाचं आहे? झोपडीचं. कीर्तन झालं, जेवण केलं, दाबून जेवलो, म्हणलं नंबर 1 स्वयंपाक झाला होता. लगेच त्याच असते महाराज आज तुम्हाला पंचपक्वान दिसायले, पण 20 वर्षापूर्वी घरात भाकर नव्हती खायला. भाकर नव्हती. अहो पीठ आणायचं खायचं. गिरणीतलं खाल्लं पीठ, पडलेलं पीठ आणलं आणि उदरनिर्वाह भागवला. मला सांगायचं काय? माणसाला कौतुक वाटतं. कशाचं कौतुक वाटतं? कष्टाचं. कधी? विश्रांतीला पावल्याच्या नंतर. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कैलासवासी अशोकरावजी काळे यांनाही आपल्या सगळ्या या लेकरांचं, आपल्या मुलींचं, भावांचं कौतुक वाटतंय. त्याचं कारण काय? मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं महाराज. काय वाक्य सांगितलं होतं? 3रं मासिक साजरं केलं जातं, 6वं मासिक केलं जातं, 9वं केलं जातं, 12वं केलं जातं. आणि मी एक वाक्य बोललो होतो, काही अवलादी याच्यापैकी काहीच करत नाही. वर्तमानामध्ये त्याची संख्या वाढत चालली आहे. बापाला बाप आणि आईला आई म्हणायला अवलादीच्या काळात तयार नाहीत ना, त्या काळामध्ये या राजेश नावाच्या मुलानं आपल्या बापाचा स्मृतिदिन, आपल्या बापाचा वर्ष श्राद्धाचा सोहळा असा साजरा केला ना, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे. गरजेचं आहे. माणसावर 5 ऋण सांगितलीत, घेतो थोडा वेळ तुमचा. 5 ऋण सांगितलीत माणसावर. 5 ऋण. काय ऋण आहेत? देवऋण, ऋषी ऋण, भूऋण, समाज ऋण आणि मातृपितृऋण. देवऋण फेडलं नाही फेडलं फरक पडत नाही. प्रत्येक माणूस देवाला मानतो असं थोडंच आहे. देवऋण फेडलं नाही फेडलं हरकत नाही. ऋषी ऋण फेडलं नाही फेडलं हरकत नाही. भूऋण म्हणजे जन्मभूमी. जननीय जन्मभूमि स्वर्ग से महान है, जिसके वास्ते ये तन है, मन है और प्राण है, जिसके कण कण में लिखा भूमि सस्य श्याम है, स्वतंत्र है यशोधरा स्वतंत्र आसमान. नाही फेडलं हरकत नाही. समाजाचं ऋण फेडलं नाही फेडलं हरकत नाही. पण मायबापाचं ऋण प्रत्येकानं फेडावंच लागतं. आणि मायबापाचं ऋण नाही ना फेडलं बाबा, वर मीटिंग बसते कॅबिनेटची. कोणाची? कॅबिनेटची. अहो आपल्या कॅबिनेटची, आपल्या पूर्वजांची मीटिंग बसते वर, आणि वरून ते खाली बघतात आणि खाली बघून टाहो फोडतात. आहा कटाक्याची वंश दुराचारी पुत्र झाला,
धाकटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. दुराचारी पुत्र झाला. काय माहित नाही बघा, श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये मी पडणार नाही. माय मावल्याने एक गोष्ट लक्षात येईल, तुमच्यासाठी सांगतो. मला घरात 3 बहिणी आहेत. माझ्या आईने मला ही गोष्ट जरा एकदा लाडात येऊन सांगितली होती म्हणून माझ्या लक्षात आहे. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल आणि तिला जर मॅटर्निटी होम मध्ये दाखल केलं डिलिव्हरीसाठी, डॉक्टर सांगतात 4 तासात पुरीची डिलिव्हरी होईल. बरोबर? 4 तास होतात, 8 तास होतात, 12 तास होतात, पुरीची डिलिव्हरी होत नाही. मग ह्या जुन्या ज्या म्हाताऱ्या आहेत त्यांच्याकडे बारकाईनं बघायचं. त्या जुन्या म्हाताऱ्या हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जात्यात आणि कोपऱ्यात जाऊन हात जोडतात आणि हात जोडून काय म्हणतात, माझी जर काही सेवा राहिली असेल तर पोरग झालं तर सासऱ्याचं नाव ठेवते आणि पोरगी झाली तर सासूचं नाव ठेवते, पण पुरीला मोकळं कर, असं वाक्य असतं. पण काय योगायोग असतो बघा, ते असं म्हणलं की तिकडे पुरीची डिलिव्हरी होते, मग सासऱ्याचं नाव पुढे चालवलं जातं. सध्या फॅशनचं युग आहे, सासऱ्याचं जुनं नाव ठेवत नाहीत म्हणून सासऱ्याच्या नावातला शब्द धरून नाव ठेवते. बरोबर आहे का नाही? शब्द, आता सासऱ्याचं जुनं नाव असेल तर ते नाव जुनं होत नाही ना, जुनं असं रुबाबदार नाव, मग त्याचा शब्द घ्यायचा आणि त्या शब्दानुसार नाव ठेवायचं. लय अवघड झाले. अगोदरच्या काळामध्ये आत्याबाई नाव ठेवायचे, बरोबर आहे का नाही? कानामध्ये भरपूर नाव ठेवायचे. आता तसं नाही. आता व्हॉट्सअपला आत्याबाईला आधीच सांगितलेलं असते आमचं हे नाव ठरलंय आणि कानामध्ये हे नाव ठेवा. आता आणखीन एक फॅशन आली, आईचं अर्ध नाव बापाचं अर्ध नाव जोडायचं आणि तिसरंच नाव ठेवायचं. असं सगळा फरक झाला. असून काही अडचण नाही. पण ही भूमिका आहे. काय भूमिका आहे? सासऱ्याची सेवा राहिली असेल, सासूची सेवा राहिली असेल तर ती या लेकराच्या निमित्तानं पूर्ण करता यावी, हा भाव आहे महाराज. म्हणून मला जे सांगायचंय, जर आपण बापाचं ऋण नाही फेडलं तर हा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि मला वाटतं या काळे परिवारानं तो दोष लागू नये. आपल्याकडे महाळाचा महिना असतो, त्याला पितृपक्ष म्हणतात, पितृपक्ष 15वाडा म्हणतात. काय होय ते दुसरं काही नाही. आई वडिलांचं ऋण फेडलं पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का मी एक वाक्य, तुम्ही देवाचं ऋण फेडा नाही फेडा, पण तुम्ही आयुष्यात जन्माला आल्याच्या नंतर मायबापाचं ऋण फेडलंच पाहिजे. हे इति कर्तव्य आहे. ते जर नाही केलं तर दोष लागल्याशिवाय राहत नाही. आणि या काळे कुटुंबाने हा प्रयत्न केलाय महाराज. एका बापाचा स्मृती दिलाय, एका बापाचं वर्ष श्राद्ध. लोक बापाबद्दल बोलत नाही तू महाराज, माफ करा मला, लोक बापाबद्दल बोलत नाही तर लोक बापाला बोलत नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? बापालाही बोलत नाही तर बापाबद्दलही बोलत नाही. आता पुरुषोत्तम पाटील माझा दोस्त आहे, तुम्ही ऐकला असेल पुरुषोत्तम पाटील. अख्या महाराष्ट्रावरती आई माझा मायेचा सागर म्हणत फिरतात, बरोबर आहे? एक दिवशी बसल्या बसल्या आमच्या दोघांची चर्चा निघाली आणि त्यांना म्हणलं, दादू आई माझा मायेचा सागर. ते म्हणले हो. म्हणलं आई जर मायेचा सागर असेल तर बाप एखादा वडा तर असेल, सागर नाही तर नाही, वडा तर असेल ना. ते हसले, तुम्ही जसे हसले तसे. आईवर लय लोक बोलतात, लय बोलतात आईवर. आईवर इतके कविता, इतके गाणे, अरे बाप. पण बापावर कमी आहे. लोक बापाबद्दल कमी बोलतात आणि लोक बापावर पण कमी बोलतात. आता रतन दादाला या सगळ्यांना माहिती आहे. मी जे या कीर्तनाच्या क्षेत्रात आहे महाराज, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ना, मी या कीर्तनाच्या क्षेत्रात आहे ना फक्त माझ्या बापामुळे, बरं का, फक्त बापामुळे. याचा अर्थ माझा बाप कीर्तन कराय असं नाही, माझ्या बापाची इच्छा मी कीर्तन करावं म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे, दुसरं काहीच कारण नाही. आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणे, सगळ्या पोरांना सांगणे विशेषत्व नाही. नको त्या आयऱ्या गेऱ्याची इच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपण आपल्या बापाची इच्छा पूर्ण केली ना, आयुष्य आपलं सुगंधीमय होते, मंगलमय होतं. या माझं मत आहे. माझे वडील दुसऱ्याच्या घरात शेतात सालानं कामाला होते, सालानं. आता आम्ही तुमच्या घरी आलो आणि त्या ताई माझ्या पायावर पाणी टाकायचं म्हणून लागलं. मी टाकू दिलं का पायावर पाणी? नाही टाकू दिलं. आणि मी कधीच पायावर पाणी टाकू देत नाही, कधीच मला. कारण माझे वडील एका शेतामध्ये कामाला होते आणि त्या शेतमालकाच्या घरी एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापाने पाणी काढून दिलं. माझा बाप घरी आला, मला म्हणला तुला काय व्हायचंय? मला इंजिनियर व्हायचं होतं, मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग वगैरे मला कळत नाही, माझी इच्छा आहे तू महाराज झालं पाहिजे. मी म्हणलं मला जमल का? वडील म्हणले जमत असलं तर घरात बसायचं, नाही तर इथून उठायचं. बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज मी ऍक्सेप्ट केली म्हणून तुमच्या समोर उभा आहे. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणं, नको त्या आयऱ्या गैऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा जिंदगीत आपण आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट केली पाहिजे. आपल्याला आयुष्यात यश भेटतं. म्हणजे बाप बोलत नाही, बाप मारतो, बाप शिव्या देतो, याचा अर्थ बापाचं प्रेम कमी असतं काही नाही. बरं, बाप बदनाम झालाय. कसा बदनाम झालाय माहिती का? बाप मारतोयच, बाप शिव्याच देते. बरं, बाप बदनाम होते दोन कारणे. आणि मोकळं सांगतो, जरा मोकळं सांगतो तुम्हाला. बाप बदनाम का होते? पोरग शाळेतून येतंय, पोरग शाळेतून शाळेतून आलं की दप्तर फेकतोय आणि लगेच पोरग खेळायला जाते. जाते का नाही? जाते का नाही?
आणि महिला मंडळ आता खरं सांगा, तुम्ही त्या पोराला हाक मारताना काय हाक मारता? घरात ये म्हणता, तुमचा डायलॉग असते घरात होय बापाला की बाप हानी, म्हणजे त्या पोराच्या डोक्यात फिट बसते, आई खेळू देती पण बापाला की हाणतंय. ते पोरग घरात येते, 2 तास अभ्यास करते, पुन्हा टीव्ही लावते. बाप टीव्ही, पोरग टीव्ही बघते आणि पुन्हा त्याची आई म्हणते टीव्ही बंद कर, बाप ही बाप हानी. त्याच्या डोक्यात पुन्हा फिट, आई टीव्ही बघू देती, बाप बघू देते. म्हणजे मनात जी बिंबवलंय, बाप मारतोय, बाप झोडतोय, बाप शा देतोय, नाही रे. बाप करी ओ जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. तुझ्या एका टायमाच्या भाकरीची चिंता करते ती माय असते, आणि तुझ्या आयुष्यभराच्या भाकरीची चिंता करतो ना तो बाप असतो. बापाबद्दल लोक कमी बोलतात, लय कमी बोलतात बापाबद्दल. मी महाराज जी टॉकीजला माझी लय कीर्तन झाली, जवळजवळ आतापर्यंत 34 एपिसोड झाली. माझं जी टॉकीजला पहिलं कीर्तन लागलं का नाही, आपला बाप लय हवेत होता त्या दिवशी. अख्ख्या गावात बापासारखा रुबाबच नव्हता कोणाचा. चौकात पोरांनी बॅनर लावलं होतं, माझ्या वडिलांनी बॅनर बघितलं ते, आणि माझ्या बापानं गावात 100-150 लोकांना चहा पाजला सहज बसल्या बसल्या. आणि त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. आणि त्या हॉटेलातल्या सगळ्या खुर्च्या बॅनर पडले, सुर के पिऊ नाही, देख के पिऊ, पहिले देखो बाद में पिऊ. एक जण मला मी चहा घेत नाही, कॉफी घे, ते मला कॉफी घेत नाही. दूध घे, ते मला दूध बी घेत नाही. 15 रुपये घे पण तू बॅनर बघ. बापाला भारी वाटतं ना, बापाला काय वाटतं, बापाला हाच आनंद असतो. बाबा जी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला, वडील मला टीव्हीवर बघत होते, असं एवढं सांगतो. वडील मला टीव्हीवर बघत होते आणि वडिलाच्या काय डोक्यात आला काय माहिती, टीव्ही जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला, वडिलांनी टीव्ही पुसली अशी, आणि त्या टीव्हीला हळद कुंकू लावलं. टीव्हीला हळद कुंकू लावलं. आणि जसं कीर्तन संपलं का नाही, माझे वडील गावात हवा करा. आणि मी सगळ्या पोरांना सांगत असतो, सगळ्या पोरांना, वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा केली ना, आता आपलं कर्तव्य आपल्या बापानं आपल्या जीवावर हवा केली पाहिजे. आपल्या जीवावर बापानं हवा केली पाहिजे. आणि वडील घरी आले, जेवाय बसलो. आता बाबा 15-15 दिवस नाना घरी जाणं होत नाही. मी 11 तारखेपासून घराच्या बाहेर, तुम्ही गाडीच्या जवळ येईल बघा, 2-4 बॅगी, 50 कपडे, त्याच्यातच आहे सगळं. घरी जायचा विषयच नाही, जाणंच होत नाही त्या कार्यक्रमावर. 28 दिवसात 39 कार्यक्रम आहेत, 28 दिवसात. आता इकडं करून रात्री तिकडे नांदेडच्या कुणीकडे जाऊन बोलायचं. दिवस सगळे कार्यक्रम सुरू आहेत. 15-15 दिवस घरी जाणं होत नाही. पण मी ज्या दिवशी घरी जातो ना, इमानदारने गादीवर खोटं नाही बोलणार, मी ज्या दिवशी घरी जातो ना, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत जेवण करणं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य समजतं, दुसरं पुण्य. जेवायला बसलो आणि बापाला विचारलं, पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मीपूजन नाही, तरी तुम्ही टीव्हीला हळद कुंकू का लावलं? माझ्या बापानं उत्तर दिलं, बाप म्हणला, येड्या, ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू. बाप बोलत नाही, बाप कळत नाही, बाप समजत नाही, बाप व्यक्त होत नाही. त्यांना 3 मुली आहेत, 3 मुलीच्या प्रसंगा जीवनात आठवा. मुलीच्या लग्नामध्ये ना सगळे रडतात. बाप रडतो का? सगळे रडतात. भाऊ रडतो, बहीण रडते, भाऊजाई रडते, चुलता रडतो, चुलती रडते, मामा रडतो, मामी रडते, सगळे रडतात. बाप नाही रडत. कुणीतरी म्हणते बापाला बोलवा पुरीला भेटायला. बाप जवळ येतो ना, बाप रडत नाही. बापाचा पहिला डायलॉग असते, रडू नको. रडायचं असते का येडं? रडल्याला डोकं दुखते, रडू नको, रडू नको, डोकं दुखते, रडू नको. बाप पोरीला बळजुबली गाडीत बसवते आणि ड्रायव्हरच्या जवळ जाऊन काय म्हणते ड्रायव्हरला माहिती का? माझ्या पोरीला एसी सहन होत नाही, माझ्या पोरीला प्रवासाची सवय नाही, 15-20 किलोमीटर गाडी गेली की गाडी थांबवा, बाहेरची हवा येऊ द्या, मधल्या हवेनं एसीनं माझ्या पोरीला त्रास होईल, माझ्या चिमणीला त्रास होईल. हा विचार फक्त बाप करतो. आमच्या नारायणपुरीने लिहिलं, दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग आभाळाला बोले, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो माहेर सासर पांग बापाची फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. बाप कळत नाही. अजय तुमचं ते गाणं किती फेमस झालं.
उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटामंदी हासू परे कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. बाप उमगत नाही, बाप समजत नाही. बापाला समजून घ्या, बापाच्या वेदना समजून घ्या. पुरीच्या मंडपात न रडणारा बाप, पुरीची विदाई झाली ना मंडपात बसतो, मंडपावाल्याला बोलवून घेतो, मंडपावाल्याला म्हणतो दादा लय चांगला मंडप टाकला रे, हे घे तुझे पैसे. बँडवाल्याला बोलवतो, बँडवाल्याला म्हणतो बँडवाल्या जनावराचं कातडं वाजवणारी माणसं तुम्ही, अरे गावात तुम्हाला कुणी काही बोललं तर त्याची गचांडी धरून त्याला तुडवायची ताकद आहे तुमच्यात, पण माझ्या इज्जतीसाठी तुम्हाला पाहुणे ओढत होते, नाचणारे तुम्हाला ओरडत होते, शाद येत होते, पण माझ्या इज्जतीसाठी जीव तोडून बँड वाजवला, पण तुम्ही वरडाला काही बोलले नाही. ते आचार्याला हाक मारतो, आचार्य दादा इकडे ये, अन्नपूर्णा माता प्रसन्न गड्या तुला काय स्वयंपाक केला होता. सगळ्या लोकांनी स्वयंपाकाचं वर्णन केलं बघ, आलेले सगळे पाहुणे खुश झाले. अरे वरण कमी पडलंस की लगेच फुन्नी दिलीस, अरे लगेच ती सपक वरण ठुलं होतंस, भात कमी पडला लगेच भात शिजवलास, नवरी नवर देवाला जेवायची सोय व्हावी म्हणून 2 बकीट भाजी आधीच काढून ठेवली होतीस. ऐक ना, हे घे तुझे पैसे आणि हे 5,000 जास्त घे, आणि ऐक पुढच्या आठवड्यात पुरीची पहिली येते जातीये, ये बरं का तू, आणि मला मोतीचूरचे लाडू काढून दे, कारण शिदोरीमध्ये मला ते लाडू द्यायचे. अरे पुरीची गाडी आणखीन सासरमध्ये पोहोचलेली नसते, पण बाप अगोदर इथं मोकळा होतो. कशाने मोकळा होतो महाराज, तर मुलगी नावाच्या ऋणातून मुक्त होतो, त्याला बाप म्हणतात. त्या बापाचे उपकार फेडता येत नाही, ते बाप समजून घ्या, त्या बापाचा उपकार समजून घ्या, एवढा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. बाप आपल्यासाठी काय करतो. प्रशांत सर मी एमफिल केलं, एमफिलचा माझा विषय होता गोपनीतून निसटलेला दगड, आणि भरत दौंडकरांचा कविता संग्रह होता, आणि त्याच्यात एक शेवटची कविता होती, कवितेचं नाव होतं काबाराचा धनी. एवढं ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. बघा फार गोडी महत्वाची गोष्ट आहे या राजेश दादासाठी, या कुटुंबासाठी. त्यांच्या वडिलांनी काय उपकार केले मी काय सांगावं, त्यांना ते माहिती आहे. जेव्हा त्यांना शेवटचा त्रास झाला ना, तेव्हा आमचं बोलणं चालतं फोनवर. रतनदादांनी आम्हाला बोलून हॉस्पिटलमधली सगळी व्यवस्था केली होती, पण नियतीच्या समोर काही चालत नाही महाराज. नियतीच्या समोर तुमचा आमचा काय पत्ता, तुमचं आमचं काय चालणार. पण एक वाक्य सांगू का दादा, त्या राजेश दादाला तिन्ही कन्यांना त्यांच्या पाहुण्यांना एकच वाक्य सांगतो. मी फार लहान आहे, माझी अवकात नाही, माझं वय नाही एवढं, पण एक गोष्ट सांगतो, इथून पुढे आता रडायचं नाही. रडू येणारे मान्य आहे, इथून पुढे न रडता आपल्या बापानं जो संस्कार दिलाय ना, तो संस्कार आपल्याला मान सन्मानानं मिळवता आला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, काळाची गरज आहे. भरत दौंडकरांनी लिहिलं, एका गोठ्यामध्ये उभा आहे म्हणून मी ही गोष्ट आवर्जून सांगतोय. भरत दौंडकरांनी काय लिहिलं ऐका बरं, फार गोड आहे, मन लावून ऐका. भरत दौंडकरांच्या ओळी आहेत, ते म्हणतात बैलावानी राबणारा बाप गाईवाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवाणी होता, हात त्याचा खरबुडा पण माईवाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवाणी होता, हात त्याचा खरबुडा पण माईवाणी होता. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, अनवानी पायांनी दिले बापाने काट्यांना उत्तर. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, अनवानी पायांनी दिले काट्यांना उत्तर. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. नापास शेतांना बाप पास करीत राहिला, नापास शेतांना बाप पास करीत राहिला. आणि या शेणा मातीच्या शाळेत बापाचा नंबर पहिला, या शेणा मातीच्या शाळेत बापाचा नंबर पहिला. कष्ट करून करून त्याचे काळे झाले अंग, कष्ट करून करून त्याचे काळे झाले अंग. बापाच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग, आहे माझा पांडुरंग. त्या बापाला समजून घ्या. या आशावादासह तुकोबाराय म्हणले, तुका म्हणा मुक्ती परनिली नोवरी. आता दिवसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्णेची विठोबा.
सूचना झाल्याशिवाय कोणीही जागेवरून उठू नका. झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मेळाव्याच्या चरणी समर्पित करू. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते पूर्ण घ्यावे हेतूमध्ये विनंती असे बोललेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. एकदा मृदंगाचार्य महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकदा गायनाचार्य महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. भजनी मंडळासाठी आमच्या विनेकरी बाबासाठी टाळ्या वाजवा. कॅमेरेवाल्यासाठी टाळ्या वाजवा. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीमवाल्यासाठी. सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. काही चुकलं असेल तर उदार अंतःकरणाला माफ करा. जे काही बरोबर आहे ते बरोबर असेल. बोलण्याच्या ओघात चुकीचा अबद्ध शब्द निघाला असेल तर उदार अंतःकरणाला माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. खरं बोलणं आपलं काम आहे. जर कीर्तनात उभा राहून खरं नाही बोलायचं तर मग बोलायचं काय. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. माझे परम मित्र आपल्या या परिसरामध्येच ज्यांचं गाव पाडळी नावाचं ज्यांचं गाव मी कीर्तनाला त्यांच्या गावात गेलो होतो. सध्या ते बीडच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. पण महाराष्ट्रामधलं एक चांगलं मोठं व्याख्याते म्हणून ज्यांचं नाव आहे ते शिवचरित्रावर व्याख्यान देतात ते हरिभक्ती परायण माझे परमस्नेही प्रशांत महाराज इंगळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर सेवा समर्पित. आप्तेष्ट नाते गोती मित्र परिवार या सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. 2 मिनिटाचं भजन होईल. नंतर भैरवीची चाल होईल. नंतर मला जसं नियोजन करतील त्या नियोजनामध्ये आपण ही सेवा पार पाडू. आता कुंडलिया भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज वासुदेव हरी. सगळ्यांनी खाली बसा. आता हे संयोजन जसं सांगतील त्या सूचनांचं पालन. अशोक मुरलीधर काळे त्यांच्या प्रथम वर्षानिमित्त जी काळे परिवाराने केलेलं आयोजन नियोजन या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हरिभक्त परायण अविनाश दादा भारती महाराज यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वेळेवरती येऊन अगदी सुसरावी असं कीर्तन केलं. तरी आमच्या काळे कुटुंबीच्या वतीने बाबांचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन आभार. तसेच या कार्यक्रमासाठी मृदंगाचार्य कृष्णा महाराज सारप हेही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्याही काळे परिवाराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तसेच या कार्यक्रमासाठी साथ संघ देणारे हरिभक्त परायण संगीत विशारद अविनाश महाराज मोरे, हरिभक्त परायण संगीत विशारद
नारायणगडचे एकनिष्ठ ठाणेकरी आमचे परम स्नेही राजाभाऊ महाराज गवते यांची उपस्थिती आहे. तसे दत्ताभाऊ तांबारे, नवीन आलेले पाहुणे, सर्व जमलेले या ठिकाणी पाहुणे मित्रमंडळ यांचे काळे परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर अशोकरावजी काळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण 2 मिनिटं सर्वांनी राजू